पोलीस भरतीबद्दल बऱ्याच दिवसापासून पेपरला आणि मंत्री महोदय बोलत असतात। पोलीस भरतीबद्दल 15,000 जागा निघणार, 20,000 जागा निघणार, 25,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त निघणार। रिसेंटली आपले उपमुख्यमंत्री साहेब बोलून गेले 25,000 पर्यंत जागा आम्ही काढणार आहोत। आणि मग गव्हर्नमेंटचा जीआर म्हणजे त्यांच्या शासनाचा जीआर सांगतो 17,471 जागा आम्ही मंजूर केलेल्या आहे। नेमका हा आकडा तुम्ही कन्फर्म करा। पहिला मुद्दा तो कन्फर्म असेल, आम्ही असं मानतो आता लेखी स्वरूपाचा 17,471 जागांसाठी जाहिरात येणार। आता ही जाहिरात काढण्यासाठीचा जो जीआर आला याचा अर्थ याच्यावरती बऱ्याच मोठ्या लेवलला धावपळ चालू आहे। सरकारी कार्यालयामध्ये याच्यावरती काम चालू आहे आणि अगदी कदाचित उद्याच याच्यावरती ऍड येण्याची शक्यता असू शकते। मी शक्यतेवर बोलतोय। सो तुम्ही तयारीत आहातच, पण अजून तुम्हाला सिरियसनेस करण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय। जसं की आता रिसेंटली जो जीआर आला आणि त्या जीआरच्या अगेन्स्ट जी सगळीकडे चर्चा चालू त्या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांची माझं बोलणं झालं, कॉल आले, मेसेज आले। सो त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या समोर, या व्हिडिओच्या माध्यमातून 4 गोष्टी आपण समजून घेऊया। त्यातलं पहिलं जीआर काय आहे तुम्हाला बराबर माहिती, थोडक्यात मी तुम्हाला जीआर सांगतो काय मागील परीक्षाबाबत काय होता निर्णय, इथून पाठीमागे जी पोलीस भरतीची एक्झाम झाली ती एक्झाम कशी होती, ऑनलाईन की ऑफलाईन होती, आणि मुलांची मागणी काय। सध्या जर आपण सर्वे केला आणि मुलांची मागणी लक्षात घेतली तर मुलांची मागणी ऑनलाईनला आहे की ऑफलाईनला ते पण आपण बघूया। आणि मग इग्नाइटची मागणी मुलांच्या बरोबर असेल, जिकडे जास्त मुलं प्रेफरन्स देतील तिकडेच आम्ही पण जाणार आहोत। थोडक्यात आपण ते समजून घेणार आहे। जीआर जर आपण बघितला, आता बिफोर तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या खास विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट पोलीस भरती नावाचं आपण चॅनल चालू केलं। ऑलरेडी चालू झालेले बरेचसे विद्यार्थी आहेत पण बघत पण आहे। इग्नाइट खाकी नावाचं तिथे लोगो आहे, हा लोगो आहे आणि इग्नाइट पोलीस भरती नावाचा ही लाईव्ह स्वरूपात किंवा युट्यूब वरती याचं बनलंय आपलं हा चॅनल। तुम्ही युट्यूबला जाऊन डायरेक्ट सर्च करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही सबस्क्राईब पण करून ठेवा। सबस्क्रायबर यासाठी करा कारण पोलीस भरती संदर्भात सगळ्या नवनवीन अपडेट सगळं तुम्हाला तिथे मिळणार। सो तिकडे जाऊन तुम्ही लगेच जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा नोटीस अशी की महाराष्ट्र पोलीस भरतीची बॅच आपण चालू केलेली आहे, ज्या बॅच मध्ये हे पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे। फक्त 1199 प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे। बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे, 100 प्लस टेस्ट आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, लाईव्ह रेकॉर्ड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यू आहे, फ्री वीकली टेस्ट पण। हे सगळ्या गोष्टींसाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली स्टोर लाईन वरती नंबर येतो त्या नंबरला कॉल करा। आता जाऊया आपण मुद्द्याकडे। बघा हा जीआर जो आहे तो आला 31 जानेवारी 2024 चा जीआर, म्हणजे आता रिसेंटली 3 दिवसापूर्वीचा हा जीआर आहे। ह्या जीआर मध्ये काय सांगितलंय तर ह्या जीआर मध्ये रिक्त पदे 100% भरण्यासाठी हा एक महत्वाचा मुद्दा आहे। 100% रिक्त पद भरा। मग रिक्त पदे किती त्यांनी त्यात सांगितलंय, रिक्त पद आहे 17,471, म्हणजे ही पद तर 100% भरली जाणार आहे। यात अजून ऍडिशन होऊ शकतात पण ही तर नक्कीच भरणार आहे। आता त्यानंतर काय सांगितलं की ही परीक्षा जी आहे ओएमआर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने। आता ओएमआर पद्धत म्हणजेच काय, ऑफलाईन तुमची ओएमआर शीट असते ना ती शीट म्हणजे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पोलीस घटक स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत। म्हणजे ही एक्झाम कशी घ्यायची ही त्या जिल्हा लेवलला जे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त किंवा पोलीस घटक स्तर असतील त्यांच्यावरती सोपवलेली जबाबदारी आहे। आता मग ही जबाबदारी त्यांच्यावर आहे तर त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे त्याबद्दल थोडक्यात आपण बोलतोय। बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमीकडनं आपण थोडक्यात हे 2 बुक्स तुम्हाला पोलीस भरतीसाठी आहे बघा, 1,17,700 वन लाइनर क्वेश्चन आहे 2014 ते 23 प्लस संभाव्य असे सगळे प्रश्न त्यात टाकलेले आहेत। प्लस तुम्हाला ट्रिकी ठोकळा पण अवेलेबल केलाय, ज्यावरती तुम्हाला बघा सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकांचे पूर्ण व्यवस्थित पद्धतीने समजून सांगितलं असा ठोकळा। याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज पडणार नाही। आता मुख्य प्रश्न आहे मागील परीक्षाबाबत काय होता निर्णय। इथून पाठीमागे जी पोलीस भरतीची एक्झाम झाली ती ऑफलाईनच होती। आतापर्यंत झालेल्या एक्झाम सगळ्या ऑफलाईनच आहे। याच वर्षी जसं की मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल याची पाठीमागे जी एक्झाम झाली ती जवळपास 18 लाख प्लस विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली, फॉर्म भरला होता। तेवढ्या विद्यार्थ्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन स्वरूपात ही एक्झाम झाली होती। सो होऊ शकतं, होते, झालेली आहे। सो त्याच्याबद्दल तुम्ही सांगूच नका की खूप मोठे संख्येने मुलं असू शकतात आणि कशी करायची, झालेली आहे, केलेली आहे। सो प्रत्येक जिल्हा लेवलला तो निर्णय घ्यायचा आहे। आता मुलांची मागणी काय याचा आम्ही थोडक्यात एक सर्वे केला, एक मुलांची मागणी लक्षात घेतली, पोल लक्षात घेतला। त्या पोल मध्ये बघा आम्ही इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबला तुम्ही जर गेला तर कम्युनिटी मध्ये तुम्हाला हा पोल दिसतोय। इग्नाइट अकॅडमी एमपीएससीचा टुडे ऍडोचा पोल आहे, पोलीस भरती परीक्षा कशी घ्यावी। 16,000 विद्यार्थ्यांनी इथे वोटिंग केलंय आणि ह्या 16,000 विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन स्वरूपात घ्यावी असं म्हणणं आहे 22% विद्यार्थ्यांचं, आणि ऑफलाईन घ्यावं यासाठी आहे 74% आणि यापैकी कोणती चालणार असे म्हणणारे 4%। 74% जवळपास
3/4 लोक म्हणतात ऑफलाईन घ्या. सो मेजॉरिटी आहे, लोकशाही आहे. 74% हे का म्हणत असावं बरं, तुम्हाला याची उत्तर माहिती आहे. रिसेंटली TCS IBPS ज्या एक्झाम घेतल्या आहे आणि त्या एक्झाम मध्ये सगळ्या सोशल मीडियामधून जे तुमच्या समोर आलं, जे उघडकीस आलं, व्हिडिओ पण समोर आपण बघितले, जे घोटाळे झाले किंवा मास कॉफी झाली आहे, काही विद्यार्थी सिलेक्शन झाले, याच्याबद्दल बऱ्याचशा मीडियामध्ये सगळं आपल्याला ऐकायला मिळतं. हे ऐकायला मिळतं, कितपत खरं कितपत खोटं माहित नाही, किंवा याच्यावरती ऑलरेडी तपास झालेला आहे, काहींना अटक पण केली आहे, काहींवर केसेस पण चालू आहेत. बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये 100 विद्यार्थ्यांमध्ये एक 3 ते 4% किंवा 3 ते 4 विद्यार्थी असे असू शकतात जे कॉपी वगैरे करतात. आपण अकॅडमिक इयरला शिकत असताना आपण एक्झाम देतो, एक्झाम मध्ये 3-4 मुलं असे भेटायचे आपल्याला, 3-4% लोक असे असतात. सो तेवढं सोडा, पण जर मोठ्या लेवलचं असेल, मोठ्या लेवलचं रॅकेट असेल, तर आम्ही याला अपोज करून आमचं म्हणणं आहे की ऑफलाईन घ्यायला पाहिजे. मग जसं मुलांचा पोल आहे ऑफलाईनचा, तसंच इग्नाइट अकॅडमीचा सुद्धा पोल आहे की तुम्हाला एक्झाम ही ऑफलाईनच घ्यावी लागणार. आता ऑफलाईन घ्यावी की ऑनलाईन हे कुणाला सांगितले, निर्णय कुणाला घ्यायला लावले, त्या जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक, पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हा पोलीस आयुक्त असतील किंवा तिथले घटक स्तर जो कोणी आहे, जो निर्णय घेणार आहे किंवा ज्यांच्यावरती ही जबाबदारी दिली जाणार आहे त्यांच्यावरती निर्णय आहे. पण तरी सुद्धा ही एक्झाम ऑफलाईन घ्यावी यासाठी आपल्याला सगळं प्रयत्न करावे लागणार आहे. सो प्रयत्न करायचे म्हणजे काय, तुमच्या जिल्हा लेवलला जे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला निवेदन देणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी चालू पण केलेलं आहे, मला त्यांनी पाठवलं. जसं की हे निवेदन तुमच्या समोर दिसतंय, विनोद पवार यांनी मला हे निवेदन पाठवलंय आणि त्यांचं हे निवेदन त्यांनी दिलं कोणाला, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनाच डायरेक्ट पाठवलं, त्यांनी स्पीड पोस्ट करून पाठवलंय. त्या थोडक्यात मी थोडं ब्रॉड करून दाखवतो. विषय काय, पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्याबाबत सगळा संदर्भ वगैरे त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी हे सगळं 17,471 पदांचा संदर्भ, GRचा संदर्भ सगळा दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनाच त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. सो आपल्याला सगळ्यांना ज्यांना वाटतंय नुसतं वाटून चालणार नाही, याच्यावर सगळ्यांना काम करावं लागणार आहे. सो मोठ्या संख्येने आपण काय करू शकतो बघा, अर्ज किंवा निवेदन कुणाला देऊ शकतो आपण, तर पहिले पोलीस अधीक्षक. आता मी सांगतोय पण आमच्याकडनंच आम्ही पुढच्या आठवड्यात ही सगळी तयारी केली, लेटर वगैरे तयार केले. पुढच्या आठवड्यात आम्ही आमच्या सुद्धा जिल्हा लेवलला ज्या जिल्हा लेवलला आमचे प्रतिनिधी उपलब्ध आहे, आमची शाखा अवेलेबल आहे, त्या जिल्ह्याच्या अधीक्षकांना आम्ही हे पत्रक पाठवत आहोत. इव्हन तो समोर डायरेक्ट जाऊन आम्ही देणार आहोत. त्याचे फोटो, त्याचे कात्रण सगळं तुम्हाला मी टेलिग्रामला टाकून दिले. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये, त्यात बघून घ्या. मागणी करताना, निवेदन करताना काय टाकायचं त्याचा मॅटर सुद्धा तुम्हाला मी टेलिग्रामला देणार आहे. सो टेलिग्राम डेली वॉच करत चला. पोलीस अधीक्षकांना देऊ शकतो आपण, पोलीस आयुक्तांना, पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवू शकतो. त्यांचे सगळे वेबसाईटला ऍड्रेस दिलेला आहे, त्या ऍड्रेसवर त्यांचे PA असतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहे, ह्या सगळ्यांना तुम्ही काय करू शकता, एकतर काय करू शकता, पत्र किंवा मागणी पाठवू शकता, बाय पोस्ट, बाय स्पीड पोस्ट पाठवू शकता. दुसरं मेल करू शकता, त्यांचे मेल ID पण त्यांचे अवेलेबल आहे. याचा काय मॅटर आहे, काय मेल ID सगळं तुम्हाला पाठवतो. इव्हन दो काही कॉल पण अवेलेबल आहे. हे सगळं मॅटर तुम्हाला मी टेलिग्रामला देतो. पण मात्र तुम्ही सगळ्यांनी ही तयारीत राहा. नंतर ट्विटर कॅम्पेनिंग करायचं ते पण करू आपण, नंतर पर्सनली भेटायचं पण आपल्याला. हे मागणी पत्र ज्यांना शक्य आहे त्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी एक ग्रुप करायचा आहे आणि आपल्या पोलीस अधीक्षक असतील किंवा पोलीस आयुक्त असतील यांना जाऊन भेटून ते लेटर पण द्यायचं आहे आणि त्याचा फोटो सुद्धा आपल्याला शेअर करायचा आहे. माझ्या नंबरवर पाठवून द्या, तो फोटो मी तुम्हाला टेलिग्रामला सगळ्यांना शेअर करेल, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना दिसेल आणि हे मोठ्या संख्येने बल्की लेवलला हे झालं पाहिजे. सो टेलिग्राम ID पण आहे, माझा नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतो, 9420124444 हा नंबर माझा आहे. यावर फक्त तुमचा फोटो मला पाठवा. तुम्हाला काही अडचण असेल, काही मॅटर पाहिजे ते पण पाठवून तुम्हाला देईल. सो पुढच्या आठवड्यात सोमवारी मी हे सगळं चालू करतोय. सोमवारी टेलिग्रामला तुम्हाला सगळं डिटेल्स पाठवतो, काय मॅटर असावा, काय मागणी करायची डिटेल्स. जसं यांनी हे जे पवार आहेत यांनी जी केलेली मागणी आहे, विनोद पवार, त्यांच्यानुसार याच्यातले काही संदर्भ, खूप चांगलं त्यांचं लेटर आहे, हे पण संदर्भ घेऊन तुम्हाला मी लेटर टेलिग्रामला देतो. सगळ्यांना हे काम करायचं आहे. सो येणारी एक्झाम ही ऑफलाईनच झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न सगळ्यांनीच करूया. बघूया काय कितपत तुम्ही याला सशर्त पाठिंबा देतात. आपण सगळे मिळून हे काम करूया. काही तुमचे सजेशन असेल, काही प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मोठ्या लेवलनी प्रश्न मला कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण हे एकाने दोघांनी करून जमणार नाहीये. माझ्यासारखीच असे जे अकॅडमी असेल त्यांना पण पोहोचवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सगळ्यांना मोठ्या लेवलला काम करायचं आहे. जसं नगर परिषद मध्ये पण आपण काम करतोय, नगर परिषदच्या संदर्भात शरद पवारांना आपण निवेदन, आपल्या म्हणजे विद्यार्थी प्रतिनिधींनी मला त्यांनी माहिती पाठवली
पाठवली आहे. त्यांनी ते खूप मोठ्या लेवलला ते काम केलेलं आहे. सो नगर परिषदेच्या जागा वाढण्यासंदर्भात पॉझिटिव्हनेस चांगला बघूया काय होतंय. सो इथे सुद्धा आपल्याला तयारी करायची, सगळ्यांनी करा. काही अडचण तर मला कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण सगळी माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे. इथे म्हणजे विशेष माहिती तुम्हाला कुठे मिळणार आहे मी तुम्हाला आत्ताच बोललो. तर तुम्हाला कुठे जायचंय, तुम्हाला जायचंय खाकीवरती. आपला जो चॅनल आहे पोलीस भरती, इग्नाइट पोलीस भरती, त्याच्यावर जाऊन तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यावर माहिती मी तुम्हाला पाठवतो. बाकी जाताना परत एकदा सांगू इच्छितो की पोलीस भरती संदर्भात बॅच ऑलरेडी चालू झालाय आपल्या. एकदम व्यवस्थित बॅच आपण प्रॉपर घेतोय. त्यामुळे तुम्हाला 1199 प्लस जीएसटी ची फी आहे. ही फी तुम्हाला फार नॉमिनल ठेवली आहे. बुक्स पण आपल्याकडे अवेलेबल, ठोकळा पण अवेलेबल, आपल्याकडे PYQ पण अवेलेबल आहे, 1-लाइनर क्वेश्चन अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरून तुम्ही परचेस करा, तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. खाली स्क्रोल लाईनला नंबर त्यांनाही कॉल केला तर विशेष माहिती तुम्हाला मिळणारच आहे. सो इथे मी थांबतो, रजा घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. इथेच थांबतो. धन्यवाद.